आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज सर्वात मोठी अद्भुत अशी घटना घडलेली आहे. आणि अधिक मास ज्याला आपण गावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये ज्याला धोंड्याचा महिना म्हणतात, हाच धोंड्याचा महिन्यामध्येच पुरुषोत्तम मास, मलमास असे अनेक नावं या महिन्याला देतात आणि वेगवेगळ्या नावाने या महिन्याला उच्चारण करतात आणि या महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं नामचिंतन करण्याचा प्रयत्न करतात. अशातच या महिन्याच्या सुरुवातीच्या अगोदरच 3 दिवसानंतर आज सर्वात मोठी बातमी समोर येते. अधिक मास सुरू होण्याच्या अगोदर 3 दिवसांनी श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून आताच्या क्षणाची अद्भुत अशी चमत्कारिक घटना समोर येते. पांडुरंगाचा हा संकेत आणि पांडुरंगाचा हा चमत्कार नेमकं काय सांगणार, यामधून काय संदेश आहे, काय संकेत आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि ही घटना पाहण्यासाठी, अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी आषाढी वारी असेल, कार्तिकी वारी असेल, यासारखीच तुफान गर्दी हजारोच्या संख्येने पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर याकडे वारकऱ्यांचं, भाविक भक्तांचं पदार्पण होत आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये अफाट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी लाखोच्या हजारोच्या संख्येने भाविकांची पंढरपूरकडे वाटचाल आपल्याला दिसून येते. पुरुषोत्तम मास सुरू होण्याच्या अगोदर, या महिन्याच्या अगोदर हा अद्भुत चमत्कार पांडुरंगाने का दाखवला आणि पांडुरंगाच्या मनामध्ये काय आहे, हे याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे. हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी आज हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी झालेली आहे. तो व्हिडिओ आपण पाहणार आहोत, ज्या अद्भुत घटनेची साक्ष देणार आहे आणि जो अद्भुत चमत्कार घडलेला आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले. आणि घर बसल्या जिथं आहात तिथं त्या क्षणी हा व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला आता पाहायला मिळेल. तो अद्भुत चमत्कार पांडुरंगाच्या दरबारामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आता तो व्हिडिओ तुम्ही पाहणारच आहोत, परंतु त्याची पार्श्वभूमी अशी आहे. कान्होपात्रा जी व्यवसायाने वेश्या होती, तिला देखील मंदिरामध्ये जागा दिली, कारण ती मनाने विठ्ठलाची भक्त होती. चोखा मेळा, नामदेव महाराज, या संपूर्ण काही कथाभाग तुम्हाला माहितीच आहे. फक्त भगवंताला भाव पाहिजे आहे. तुम्ही काय काम करता याकडे न पाहता तुमचा भाव काय आहे, तुमची भक्ती काय आहे, काय श्रद्धेने तुम्ही भगवंताला अर्पण करता, याकडे भगवंत आकर्षित होतो आणि देव फक्त भावाचा भुकेला आहे. परंतु यानंतर आता शेकडो वर्षांपासून, म्हणजेच किती शेकडो वर्षांपूर्वीची ही घटना आहे आणि किती दिवसापूर्वीची आहे, परंतु भगवंताच्या मनामध्ये आलं आणि पुन्हा समोर उघडकीस आलं. हा अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल, कारण पंढरपूर श्री क्षेत्र येथील कॉरिडॉर काढण्यात आलेला आहे, संमती देण्यात आलेली आहे. यातच नवीन जतन आणि पुरातन पौराणिक वस्तूंचं पुन्हा स्थापन करण्यात येत आहे. यामध्ये बाजीराव पडसाळी परिसरामध्ये, पंढरपूर येथील बाजीराव पडसाळी परिसरामध्ये पुनर्जतन आणि पौराणिक ऐतिहासिक वस्तूंचं पुनर्स्थापना होत असतानाच बाजीराव पडसाळी परिसरामध्ये संत श्री व्यंकोजी बोधले यांनी शेकडो वर्षापूर्वी श्री विठ्ठलांच्या, पांडुरंगाच्या, विठ्ठल रुक्मिणींच्या स्नानासाठी एक दगडाचा 202 टनाचा म्हणता येईल, एक दगडाचा पाणी साठ्यासाठी अवजार तयार केले होते, ज्याला आपण रांजण म्हणतो. हा रांजण आता या जडणघडणीमध्ये, या कामामध्ये उघडकीस आलेला आहे आणि निघालेला आहे. आता याच रांजणाला एक ऐतिहासिक आठवण म्हणून श्री संत व्यंकोजी बोधले यांनी निर्माण केलेला हा पाणी साठवणीसाठी रांजण, विठ्ठल रुक्मिणींच्या स्नानासाठी पाणी साठा व्हावा म्हणून तयार केलेला हा रांजण आज या कामकाजामध्ये सापडलेला आहे. आणि यातून शेकडो वर्षापूर्वींचा इतिहास पुन्हा एकदा समोर येतो आणि पुरातन काळामधील सुखसुविधा समोर येतात. त्यावेळेला कसा जीवन व्यतीत होत होतं आणि भगवंताच्या सेवेसाठी कसा वापर केला जात होता, याचा पुन्हा एकदा आठवण ताजी करून देणारी ही घटना समोर येत आहे. आता शेकडो वर्षांपूर्वींचा हा रांजण श्री संत व्यंकोजी बोधले यांनी वापरलेला हा रांजण आता पुन्हा एकदा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. आणि आता हजारोच्या संख्येने भाविक पंढरपूरला दर्शनासाठी गेल्यानंतर हा रांजण त्यांना देखील पाहण्यात येणार आहे. याचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा समाधान वाटणार आहे. अधिक मासामध्ये याचं दर्शन, हजारो लाखो भाविकांना पंढरपूर या ठिकाणी दर्शनासाठी गेल्याच्या नंतर गैरसुविधा होऊ नये, त्यांची सुविधा व्हावी यासाठी भक्त निवास असतील, अन्नछत्र असतील, संपूर्ण काही निर्माण होणार आहे. यामध्ये सरकार सध्या जास्त पुढाकार घेऊन पंढरपूर विकास यासाठी उत्सुक आहे आणि ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळते. परंतु शेकडो वर्षापूर्वीचा हा सापडलेला रांजण आज पंढरपूर श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्याचं दर्शन आपल्या सर्वांना पुन्हा एकदा घडणार आहे. जेव्हा रांजणाचं दर्शन घ्याल, पाहाल डोळ्यांनी, मन तृप्त होईल, डोळे भरून जातील आणि शेकडो वर्षांपूर्वीची वस्तू, शेकडो वर्षापूर्वीचा रांजण पाहून पुन्हा एकदा अंतःकरणाला समाधान मिळेल. पुरुषोत्तम मास, येणारा अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना, या अगोदर ही अनमोल सापडलेली रांजणाची वस्तू
आज समाधान देऊन जाते आणि पुन्हा एकदा शेकडो वर्षापूर्वीची आठवण ताजी करून जाते. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.